महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जन संपूर्ण देशाचे लक्ष आज लोकसभा निवडणुकीचे झालेल्या मतमोजणीकडे लागलेलं आहे। तर आज आपण आलेलो आहोत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील मतमोजणी केंद्रावर। तर येथे मतमोजणी केंद्रावर गोंदिया भंडारा निवडणुकीच्या 2024च्या मतमोजणीला सकाळी 8 वाजेपासून सुरू झाली आहे। ही मतमोजणी भंडारा जिल्ह्यातील ग्राम पलाडी येथे असलेल्या EVM गोडाऊन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा विचार केला असता काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत पाहायला मिळत होती। तर दरम्यान खासदार सुनील मेंढे यांच्याशी आम्ही बातचीत केला असता तर त्यांनी सांगितलं की 1 लाखाच्या वर मताधिक्याने आम्ही विजय होईल। तर दरम्यान पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे की प्रशासन मतमोजणीला संपूर्णपणे सज्ज झालेलं आहे। निश्चितपणे आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या बूथ प्रमुखांपासून तर आमच्या राष्ट्रीय नेत्यापर्यंत जे आम्ही संपूर्ण 5 वर्ष प्रचंड मेहनत घेतो आणि तळागाळापर्यंत कामं आमची झालेली आहेत। त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की ही निवडणूक आम्ही मोठ्या फरकाने जिंकू आणि इथेच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवरती पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मोदी सरकार आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आरूढ होताना दिसेल, हा मला 100% विश्वास आहे। किती मतांची तुम्हाला लीड असेल काय वाटते? मोठ्या बहुसंख्येने आणि पहिल्या राऊंडपासूनच आपण बढत घेऊ हाही मला विश्वास आहे आणि आपण हे समजू शकता की 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने किमान आपण ही निवडणूक जिंकू हाही विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो। आज विश्वास तुमच्या विरोधकांना आहे की ती 1 लाखाने जिंकतील? नाही, त्यांनी काय विश्वास ठेवावा काही नाही तो त्यांचा प्रश्न आहे। त्यांनी गेल्या 5 वर्षात काय केलं आमची शिदोरी ठरलेली आहे। मागच्या 10 वर्षापासून आदरणीय मोदी सरकारने केलेली कामं सर्वसामान्य नागरिकांपासून तर सर्वांगीण विकासाचं जे काही ध्येय साकारलं होतं मोदीजींनी, संपूर्ण देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम मोदीजींनी केलं। सोबतच ग्रामीण पातळीपासून आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आमच्या राष्ट्रीय नेत्यांनी अहोरात्र जी मेहनत घेतली त्याचं फळ म्हणून आम्ही ही निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणार आहोत। काही एक्झिट पोल आपल्या फेवरमध्ये दाखवते, काही विरोधामध्ये, काय वाटतं एक्झिट पोल बद्दल आपल्याला? मला ज्यांनी दाखवली त्यांचेही धन्यवाद, ज्यांनी आमच्या विरोधात दाखवले त्यांचेही धन्यवाद। आता एक्झिट पोल हा विषय आत्ता तरी इथे राहायला नको, आपल्याला 2 तासामध्ये की 3 तासामध्ये संपूर्ण निर्णय कळेल, मोठ्या प्रमाणात आपल्याला कल पण कळेल। आम्ही जो विश्वास व्यक्त करतो आहे ते आम्ही केलेल्या आमच्या कामगिरीवरती करतो आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या एक्झिट पोलवरती विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांच्या एक्झिट पोलवरती विश्वास आहे। त्यामुळे आम्हाला विजयाची खात्री आहे। थँक्यू। ठीक आहे। तर यासारख्या विविध बातम्या पाहण्यासाठी माझ्या महाराष्ट्र न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करा। बातम्यांशी संपर्क करा। सुमित ठाकरे, भंडारा गोंदिया। माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका।